नमस्कार. मस्त मराठी किचनमध्ये आज आपण मुंबई स्टाईल वडापावसाठी चटणी बनवणार आहे. ते पण साध्या सोप्या पद्धतीमध्ये. किचनमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मुंबईची वडापावची फेमस चटणी. त्यासाठी हे बघा, तुम्ही बघू शकता मी सुका नारळ घेतलाय 1 वाटी आणि हे बघा त्याला मी आता भाजून घेणार आहे. आपल्याला त्याला जास्त भाजायचं नाहीये, थोडंसं भाजून घेणार आहे मी त्याला. आणि बघू शकता आपल्याला खोबऱ्याचा कलर बदली करायचा नाहीये, पण थोडंसं भाजून झालेलं आहे आपलं खोबरं. कारण खोबऱ्यातून खुशबू येतोय, म्हणजे आपलं खोबरं भाजलंय. तर त्याला हे बघा मी एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मी इथे 7 बेडग्या मिरच्या घेतल्यात आणि त्याला पण मी थोडं कुरकुरीत होण्यासाठी भाजून घेणार आहे स्लो गॅसवरती. तुम्हाला यात तिखट मिरची पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि हे बघा तुम्ही बघू शकता मी याला थोडं तोडून टाकते. मला फक्त त्याला थोडंसं कुरकुरीत करून घ्यायचंय. आणि तुम्ही बघू शकता मी इथे ह्या 8 लसूण पाकळ्या घेतल्यात. आणि जर तुम्हाला यामध्ये शेंगदाणे पाहिजे असतील तर तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे टाकू शकता. मला आवडत नाही म्हणून मी टाकले नाहीये. आता हे बघा मी इथे गॅसचा फ्लेम बंद करते. माझी इथे मिरची भाजून तयार आहे आणि ते पण हे बघा त्याला पण मी एका ताटामध्ये काढून घेतले. आता हे बघा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकलंय आणि त्याला मी आता बारीक वाटून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या इथे खोबरं पूर्ण वाटून झालेलं आहे. हे बघा त्याला मी एका प्लेटीमध्ये काढून घेतले आणि आता हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये बरी सुकी मिरची मी टाकून घेणार आहे आणि त्याला पण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता ही माझी इथे मिरची वाटून झाली आहे. त्यामध्ये आता मी हे लसूण पाकळ्या टाकणार आहे. जर तुम्ही सालीसकट लसूण वापरली तर खूपच चांगली चटणी बनते. आणि आता ह्याला पण मी मिक्सरला लावून घेणार आहे. सांगणार आहे की वडापावले आपल्या चटणीमध्ये काय टाकतात ते. तर हे बघा मी इथे हे 2 बटर घेतलेत आणि ते मी आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. कारण की आपण हे बटर टाकल्यामुळे आपली चटणी एकदम सुट्टी होते. तर हे बघा त्यामध्ये मी हे बटर टाकते, ते पण त्याला तोडून टाकते मी. ज्याप्रमाणे तुमची चटणी असेल त्याप्रमाणे तुम्ही बटर वापरू शकता. आणि आता ह्याला पण मिक्सरला लावून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी आता हे बटर मिक्सरला लावले आहेत आणि त्यामध्ये मी आता हे खोबरं टाकणार आहे जे आपण मगाशी मिक्सरला लावून घेतलं होतं. आणि त्यामध्ये मी आता 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे थोडा कलरसाठी. आणि त्यामध्ये मी आता हे बघा पाव चमचा काळं मीठ टाकणार आहे, कारण काळं मीठ टाकल्यामुळे चव चांगली येते आपल्या चटणीला. आणि आता हे बघा मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते, कारण की आपण काळं मीठ पण टाकलं आहे म्हणून मी थोडंसं मिठाचा वापर इथे कमी केला आहे. आणि आता आपण ह्याला पण मिक्सरला लावून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता ही आपली मुंबईची वडापावची चटणी तयार आहे. बघू शकता आपली इथे मस्तपैकी मुंबईच्या स्टाईलसारखी वडापावची चटणी तयार झाली आहे. ते पण साध्या सोप्या पद्धतीमध्ये. जशी आपल्याला वडापावच्या गाडीवरती चटणी भेटते तशीच आपण ही घरच्या घरी तयार केली आहे. तर तुम्हाला पण जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली.